नमस्कार मंडळी. एक बाऊल आपण पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटर वापरणार आहोत. 2 चमचे बटर वापरलेलं आहे. त्यानंतर तीळ वापरायचे आहे 2 चमचे. त्यानंतर ओवा घातलेला आहे अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता मिश्रण एकसारखं परतवून उकळी येऊ द्यायचं आहे. आता उकळी आलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 बाऊल जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढंच आपण या ठिकाणी तांदळाची पिठी वापरलेली आहे. तांदळाची पिठी एकसारखी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून बुडाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता 10 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आता पिठाची चांगली मळणी करून घ्यायची आहे. गरम पाण्याचा वापर करून पिठाची मळणी करून घ्या. अशा पद्धतीने चेंबूच्या साहाय्याने पीठ चांगलं रगडवून घ्या. गरम असतानाच आपण ही कृती करून घ्यायची आहे. आता पीठ एकदम कोमट झालेलं आहे. आता हाताच्या साहाय्याने छानशी तिंबून मळणी करून घ्यायची आहे, जेणेकरून पीठ मऊसूत व्हायला मदत होईल. जेवढी पिठाची मळणी चांगली तेवढी आपली चकलीही चांगली येते. अशा पद्धतीने आपण अगदी सुबक आणि रेखीव अशा पद्धतीने मळणी तयार केलेली आहे. आता पटकन आपण चकल्या तयार करायला घेऊ. साच्याला या ठिकाणी तेल लावलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मळणी केलेलं पीठ ॲड करायचं आहे आणि पॅक बंद करून घ्यायचं आहे. आणि आता चकली पाडायला घेऊ. मध्यम आकाराच्या आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. मळणी या ठिकाणी चांगली केल्यामुळे आपली एकही चकली तुटलेली नाही. अशा पद्धतीने आता चकल्या तयार झालेल्या आहेत. आता तळायला घेऊ. आता मध्यम आचेवर आपल्याला चकल्या पूर्णपणे तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आता 1 मिनिटासाठी झारी लावू नका. 1 मिनिटानंतर झारी लावून घ्यायची आहे आणि अधूनमधून परतवून आपल्याला मध्यम आचेवर चकली तळून घ्यायची आहे. चकलीचे बुडबुडे कमी व्हायला लागले की समजायचे की चकली शिजलेली आहे. चकली हळूहळू तळाशी जाऊन बसली की समजायचं आपली चकली पूर्णपणे शिजली गेलेली आहे. अशा पद्धतीने मला या ठिकाणी चकली तळण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागलेली आहेत. अशा पद्धतीने आता आपल्या चकल्या पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत. बाहेर काढून घेऊया. आता पूर्णपणे चकल्या शिजल्या गेलेल्या आहेत. चांगलंसं तेल नितळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण अत्यंत झटपट आणि चवीला रुचकर अशी चकली तयार केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बेडगी मिरचीचं लाल तिखट देखील वापरू शकता, जेणेकरून चकली दिसायला आणखीन छान दिसेल. अशा पद्धतीने रुचकर आणि चविष्ट अशी आपली चकली तयार झालेली आहे. मेन म्हणजे कमी वेळात होते आणि झटपट होते. कुरकुरीत आणि खमंग अशी चकली तयार झालेली आहे. धन्यवाद.